होतं की मग हे सगळं गेज करण्यात सगळेच राजकीय पक्ष कुठेतरी चुकले का आम्ही म्हणजे मी आमच्या टी व्हीच्या भाषेत सांगतो आम्ही म्हणतो की ही नवीन पिढी टी व्ही बघत नाही नाही बघत. का बघत नाही याची कारण आम्ही जर शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा की ते बघत का नाही कारण त्यांना बातम्या नको आहेत अशातला भाग नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना प्रॉपगंडा नको आहे. नाही प्रोपोगंडा नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना समजेल असं त्यांना ते रिलेट करतील अशा भाषेत हवंय हेच राजकारणाला लागू होतं ना कमलेशजी, ते राजकारणात इंटरेस्टेड नाही अशातला भाग नाही एक्झॅक्टली त्यांचे विषय घ्यायला हवेत ना माझे विषय कमलेशजी तुम्ही मला सांगा मी दोन्ही बाजू बघतो तर प्रेस आणि पॉलिटिक्स आपण दोघेही त्रयस्थपणे बघूया जी. आणि चला प्रेसबद्दल पहिलं एक बोलूया मग पॉलिटिक्सकडे जाऊया. बिलकुल बोलूया. प्रेसबद्दल पण कसं झालं आता तुम्हाला सांगतो म्हणजे एक मी नेहमी प्रत्येक प्रेसमध्ये बोललेलो आहे महाराष्ट्रातली प्रेस ही गोदी मीडिया अजून झालेली नाही आहे पण हे तुम्हाला मान्य करायला लागेल की कुठे ना कुठेतरी आता देशभरात हे वातावरण बनलेलं होतं जेव्हा सोनम वांगचूक 20 दिवस उपोषण करतात आणि तेवढं रिफ्लेक्ट होत नाही मग इंटरनॅशनल प्रेसमध्ये येतं आणि मग ते आंदोलन नॅशनल प्रेसमध्ये पण त्याला पण तो कलर दिला जातो की अरे अँटी नॅशनल आहेत सोरोस आहे हे आहेत ते आहेत विश्वासार्हता पूर्णपणे तुटलेली आहे. तसंच जर तुम्ही राजकारणाचं पाहिलं आता तुम्ही बघा राजकारणामध्ये राजकारण हे आत्ता कशाच्या पूर्ण अवतीभोवती चाललं म्हणजे राजकीय लोक पण आता बघा साधी गोष्ट आहे हे आंदोलन कशासाठी होतं नीटचा पेपर फुटला ह्याच्यासाठी होतं नीटची परीक्षा देऊन तुम्ही कुठच्या ह्याच्यात जाता डॉक्टर बनायला जाता डॉक्टर बनल्यानंतर एकनाथ शिंदेची माणसं तुम्हाला येऊन मारतात नगरसेवक मारतात आणि पोलीस त्याला हॉस्पिटलमध्येच लपवतात म्हणजे ज्या डॉक्टरला मारलं ज्या कामासाठी मारलं त्याच ठिकाणी त्याला लपवलं म्हणजे बाजूच्या हॉस्पिटलमध्ये मग त्याला बेल काय मिळतं लगेच हायकोर्टला इंटरव्ह्यू करायला लागतं किंवा मी जसं दुसरं सांगितलं ना की लोकांना चांगले रस्ते पाहिजेत चांगले फुटपाथ पाहिजे जे अच्छे दिन आणणार होते आपण कुठच्या ह्याच्यात अडकलो आहे गांधी पहिले म्हणजे गांधी बरे की नेहरू बरे की सावरकर बरे की पटेल बरे की कोण महान होतं आपल्याला पुढचं भविष्य बघायचं आहे भवितव्य बघायचं आहे एक पिढी बघते की आम्हाला तुम्ही नोकऱ्या कधी देणार जॉब्स कधी देणार आणि सगळे राजकीय पक्ष आपल्याला 75 वर्षापूर्वी पहिले प्रधानमंत्री पटेल झाले असते की नेहरू झाले असते ह्या भांडणात अडकून ठेवलं आहे ते पण हसत असतील वरतून बघत आपल्याला की अरे तुम्ही कशावर भांडताय आम्ही ह्याच्यासाठी लढलो होतो का बरं दुसरी स्टॅट तुम्हाला देतो मी आणि ही फार महत्त्वाची मी का स्टॅट देतो आहे कारण मध्यंतरी अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत आणि ही स्टॅट माझ्या एकदम मनात बसली कारण भीतीदायक आहे तुम्ही ऐकून घ्या त्यांनी सांगितलं की पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये जगभरातल्या ज्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत जगभरातल्या त्याच्यातून जवळपास 120 कोटी लोक ही वर्किंग एजमध्ये येणार आहेत म्हणजे 18+ होणार आहेत 120 कोटी लोक जॉब क्रिएशन किती होणार माहिती आहे का आणि फक्त भारतात नाही परत पूर्ण इमर्जिंग इकॉनॉमीमध्ये 40 कोटी मग हा जो मधला गॅप आहे 80 कोटी लोकांचा तो जाणार कुठे काय जंतर मंतरला बसणार काहीतरी आपल्याला करायला लागेल जगभरात तुम्ही पहा सायन्स टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्यावर चर्चा चाललेली आहे कुठे स्पेसएक्सवर चर्चा चालली आहे परवा इस्रोमधून 120 सायंटिस्ट राजीनामा देतात कुठे म्हणजे आपण काय त्याच्याबद्दल चर्चाच नाही होत मेन स्ट्रीममध्ये मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ना भीतीदायक आहेत आणि जे साधारणपणे चित्र बनत चाललं आहे बघा शेतकरी आत्महत्या चाललेल्याच आहेत त्यांच्या मुलांना शेतीत यायचं नाही आहे बरं मार्केट्समध्ये तुम्ही पाहताय जे काही चालू आहे मध्ये ते कुठचं एक आलेलं खोटं काहीतरी बलून ते ट्रेड मार्केटमध्ये मग त्याची चर्चा झाली मग परत गायब झालं हे सगळं जे काही बबल आहे हे आता फुटायला लागलेलं आहे हळूहळू कदाचित त्या फुगेतून हवा निघते पण मला वाटतं हे फार महत्त्वाचं आणि म्हणून ही जी जेनझी आणि जेन अल्फा आहे हे खूप अवेअर आहे म्हणजे आपल्याला वाटायचं रे सतत रील बनवतात मी आता तिथे पण काय रील बनवलं तो म्हणजे एक जण हिंमत बघा त्याची तो जाऊन विचारतोय बिहारमध्ये की तुम्ही आसू गॅस नाही लाया उसका व्यवस्था नाही किया गया की कसं आंदोलन आहे मग बंगालमध्ये जाऊन विचारतोय की तुम्ही पाणी तरी मारा गरम होतंय काल परवा चेंबूरमधलीच घटना आहे आता तुम्ही आणि मी सांगा आपल्या पिढीतून कोणी गेलं असतं का ते असं पोलिसांच्या डब्यात कोणाला अटक केली आणि आपण जाऊन काय उघडलं आणि सगळे मागून पळालेत कधीही नाही पण हे करतायत कारण ह्याला भीती नाही आहे त्यामुळेच या ताकदीमुळे ह्या ताकदीचा अंदाज केंद्र सरकारला आला नाही जसं मी म्हटलं की हा विरोधकांना आलाच नाही चला अंदाज मी विरोधकांना प्रश्न विचारणार किंवा विचारूही नाही कधी तर प्रश्न आम्हालाच विचारले जातात नाही आम्ही सत्ताधाऱ्यांनाच विचारले प्रश्न पण तरी सुद्धा हा अंदाज कोणालाच आला नाही की या ताकदीचा ताकद राजकीयदृष्ट्या उतरू शकते एक दिवशी काय आता वेन द सिस्टम फेल्स दिस पॉवर हॅज रिझन अ पॉवर शॅल राईज असं त्या सरकार पिक्चरमध्ये होतं की वेन द सिस्टम फेल्स अ पॉवर शॅल राईज हेच झालं ना आता आणि ही ताकद बघा परत कालची जी सगळी गर्दी जमली होती किंवा काल जे सगळे जनगणमनासाठी आले होते हे सगळेच्या सगळे मी 2 दिवसापूर्वी आमच्या इंस्टाग्रामवर टाकलं होतं मग सकाळी परवा काय झालं 26ला आहे मग आमचं ठरलं की चला 26ला एकत्र करू काल कोण येणार गर्दी होणार नाही होणार लोकांना त्रास नको वर्किंग डे आहे टाकलं मी की
पोस्टपोन झाले 26 तारखेला, एवढा त्याचा फीडबॅक आला किंवा बॅकलॅश आला. मी काय रात्री गेलो ना इंस्टाग्रामवर लोकांना सांगितलं की तुमचा फीडबॅक मी बघितला वगैरे, पण मी अर्थात म्हणजे गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी मी परत पोस्ट टाकलं की नाही आहे म्हटल्यानंतर काल जी तुफान गर्दी झाली, लोकांना व्यक्त होणं देणं गरजेचं आहे. पण दोन गोष्टीत मला त्याची याबद्दल बोलायचं आहे मला, की एक सगळ्यात पहिला तुम्ही म्हणतात की ती त्यांची भाषा आहे, त्यांची व्यक्त होण्याची शैली आहे, त्याच्यावर आपण अनेकांनी टीका करताना बघितलं. काही ठिकाणी थोडंसं ओव्हरबोर्ड तरुणाई गेली त्यांची वापरलेल्या भाषेबद्दल किंवा काही त्यांच्या पोस्टर्सबद्दल अनेकांनी आक्षेपही घेतला. म्हणजे काही लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं की ही त्यांची व्यक्त होण्याची पद्धत आहे, पण तरीसुद्धा काही लोकांनी त्याच्याबद्दल आक्षेप. बघा, माना ना माना भाषा तर आहे, माना ना माना त्यांनी झुकवलं तर आहे, मानो ना मानो आत्तापर्यंत जे झालं नाही ते केलेलं आहे त्यांनी. पुढे बरं, ह्याच्यात अजून एक तुम्हाला सांगतो, ह्याच्यात अजून एक मोठी ताकद 27 जुलैला तिथे चाललेली, ती म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांची. हे विसरून चालणार नाही आपल्याला. म्हणजे आत्ताच मी ऐकत होतो की सकाळचीच बातमी होती की शेतकरी आता 27 जुलैला दिल्लीत पोहोचणार आहेत. जर असा देश उठला तर कुठचीही ताकद तुम्हाला चिरडायची असेल, म्हणजे जी चिरडणारी तुमच्यावर ताकद असेल, तिला तुम्ही मागे ढकलू शकता. तुम्हाला वाटत नाही ना ED CBIच्या धमकी आल्या असतील? आल्या तर असतीलच ना, आल्या नसतील असं झालं नसेल. कदाचित त्यांची पाठी कोरी आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना काय करणार तुम्ही, यांना कसं? बरोबर ना, मग तसेच आम्ही लढतोय. कारण ज्यांची पाठी कोरी नाही आहे ते पटापट. आता मला सांगा, जे सगळे नगरसेवक, आमदार, खासदार फोडले यांनी, मग कशासाठी काय काय फोडले, कुठच्या कारणासाठी फोडले? मी ब्लू शर्ट घालतो ते हिंदुत्व, ते विचारधारा सोडली, ते सगळं. एक तरी हा आमदार, खासदार, नगरसेवक दिसलाय का भाजपची साथ देताना किंवा प्रधानमंत्र्यांची साथ देताना? पैसे खाल्ले सगळ्यांनी भाजपकडून, एक तरी दिसलंय का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुठे, जी विद्यार्थ्यांचा आवाज होती एका काळी किंवा व्हायचा प्रयत्न करत होती. अनेक लोकांनी, मी ही खूप वेळा ऐकतो की भाजपचे जेव्हा नेते बघतो, आत्ताच्या भाजपचा आणि शिक्षणाचा संबंध नाही, पण जुनी जी भाजप होती त्यांचे नेते त्या विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून आले होते किंवा विद्यार्थी नेते होते, असं ऐकायचो आम्ही. स्वतः धर्मेंद्र प्रधान त्यातून आलेले आहेत. त्यांनी एकदा आंदोलन केलं होतं 97 साली पेपर फुटीच्या अगेन्स्ट. तुम्हाला ऐकून असाल तुम्ही काय, तुम्हाला एकदा तो फोटो बघितला मी, पण असं काय ना, खूप फोटोज भाजपवाल्यांची फिरतात जगभरातले कुठचे. तर पण मुद्दा असा आहे परत की एकमेव संघटना होती जी गप्प होती. नाही, पण तुम्ही मगाशी म्हणतात की ताकद येते, एकत्र येतात. मग दुसरा आरोप जो केला गेला या काळामध्ये, दोन प्रामुख्याने आरोप केले गेले की याच्यातनं अनर्की तयार होईल, एक अराजकतेकडे जाईल हे सगळं. अनार्की किंवा अराजकता जी आपण म्हणतो, साधारणपणे जेव्हा शेतकरी आत्महत्या करायला लागतात, स्वतःचे जीव घ्यायला लागतात आणि मोठ्या प्रमाणात जिथे सरकारवर विश्वास न राहत, झाली ना अराजकता निर्माण झालीच आहे. ज्या ठिकाणी केन आणि बेटवामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ते आदिवासी बांधव बिचारे पाण्यात झोपलेत, कोण फाशी स्वतःचं ते आंदोलन करतायत. ही अराजकता नाही आहे. अराजकता ही सरकारकडून झाली की तुम्हाला राज्य चालवता येत नाही आहे. पेपर फुटीला तुम्हाला 200 सॉर्टीज तुमच्या एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या लावाव्या लागतात. तुम्हाला आज बघतोय लॉ अँड ऑर्डर कुठेही काही राहिलं नाही आहे. नसरापूरची ठीक आहे आता फाशी दिली आहे, पण जर ह्या घटना अशा व्हायला लागल्या किंवा शहरं अशी आपली पाहतोय 15-15 मिनिटात बुडायला लागली पाण्यामध्ये. काल नाशिक बुडले, नाशिकमध्ये पूर आला 15 मिनिटाच्या पावसामध्ये. आत्ता आसाम पाहतोय, आसाममध्ये पण पूर आलेला आहे. ही अराजकता ही नागरिकांकडूनही सरकारकडून आलेली आहे. ही हतबलता आहे आणि ही हतबलता म्हणजे त्यांना सरकार चालवता नाही हे